दही। हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। तर आत्ता वाजलेत रात्रीचे 11 आणि मी आता बनवलेले आहेत रसगुल्ले। मी तुम्हाला दाखवते। तर हे रसगुल्ले 5 मिनिटं झाले उकळत आहेत। हे 5 मिनिटापूर्वी मी साखरेच्या पाकामध्ये उकळायला ठेवलेले। तर तुम्ही पाहू शकता लाईव्ह रसगुल्ले उकळत आहेत, शिजत आहेत। तर ह्याला मी आता गॅस बंद करते आणि हे रसगुल्ले आम्ही सकाळी खाणार आहोत। अगोदर देवाला नैवेद्य ठेवायचा रसगुल्लेचा आणि नंतर आम्ही खाणार आहोत। तर हे मुलांसाठी एक सरप्राईज आहे, त्यांना माहीत नाही की मी काय बनवते ते दोघंजण बेडरूममध्ये आहेत, मोबाईलवर व्यस्त आहेत। तर मी हे बनवले आहेत आणि थोड्या वेळाने याच्यामध्ये रोज इसेन्स टाकायचं म्हणजे चांगला फ्लेवर येतो। तर भेटूया उद्या सकाळी। गेस करा, म्हणजे ओळखायचं काय असेल याच्यामध्ये, काय असेल ओळखा। पहचान में नहीं आ रहा है। खीर। खीर नाही, दही। दही पण नाही। बरं आज काय आहे? आज काय? आज शनिवार आहे। आज शनिवार नाही, आज माझा कागदोपत्री जन्मदिवस आहे। तुझा खरा जन्मदिवस जून मध्ये झालेला आहे। ज्येष्ठ अमावस्येला माझा जन्मदिवस असतो तिथीप्रमाणे आणि खरी तारीख आहे 11 जून। अशी गडबड झालेली, कागदोपत्री वेगळं, दाखल्यावर वेगळं। ठीक आहे, तर मी बनवलेली आहे, ओळखायचं काय आहे ते। तोपर्यंत मी ना राजमा चावल बनवते पटापट पटापट पटापट। हे पसरा झालेला आहे। इकडे भात शिजतोय, इकडे राजमा शिजायला ठेवलेला आहे। लगेच पटपट राजमा चावल बनते, कारण आज मनीषची फरमाईश आहे राजमा चावल बनव आणि त्याचं आता कॉलेज आहे सकाळ सकाळी। तर पटापट पटापट बनवून देते। बरं डाळ खा, मी तुला स्वीट डिश देणार आहे। तुला ओळखायचंय या डेस्की मध्ये काय आहे? नाही नाही, असंच ओळखायचं मी काय बनवलंय। आज काय सांग? तुझं वाढदिवस आहे। हा, कागदोपत्री असले तारखे रिअल नाही। तर मी काहीतरी स्वीट डिश बनवले स्पेशल। गेस कर पटकन। दिसतंय मला काय आहे? रसगुल्ले। ओ, मनीषने ओळखलेला आहे। तर मी अगोदर देवाला नैवेद्यासाठी थोडेसे रसगुल्ले काढून ठेवते, नंतर माझ्या मनाला खायला देते, कारण त्याला जायचं आहे कॉलेजला। तर रसगुल्ले देवासाठी याच्यामध्ये काढून ठेवते। रुको भाई। तर रोज इसेन्सचा सुगंध दरवळतोय आणि हे छान छान असे रसगुल्ले तयार झालेले आहेत। रात्रीच मी बनवून ठेवले होते 11 वाजता। तर हे थंड झाल्यानंतर मी फ्रीजमध्ये ठेवलेले। तर हे देवासाठी अगोदर काढून ठेवते। देवाला अगोदर कुठलाही आम्ही गोड पदार्थ बनवूया किंवा कुठलाही नवीन एखादा पदार्थ बनवल्यानंतर आम्ही देवासाठी अगोदर नैवेद्य काढून ठेवत असतो। तर तुम्ही पाहू शकता किती रस गळत याच्यातून। तर हे रसगुल्ले मी देवासाठी ठेवते साईडला। आज जेवणासाठी बनवलेला आहे भात आणि राजमा, कारण मनीषला राजमा चावल खूप आवडतो म्हणून मी हा भात बनवलेला आहे। मोठ्या तांदळाचा बासमती तांदळाचा भात बनवलेला आहे आणि याच्यावरती थोडासा राजमा, मनीषला खूप आवडतो राजमा। आणि ह्या कढईमध्ये मी चवळीची भाजी शिजायला ठेवलेली आहे। चवळी किंवा तांदूळचं म्हणतात, त्याची पातळ भाजी मी करणार आहे माझ्यासाठी, कारण मला राजमा वगैरे वर्ज्य आहे। तर याच्यामध्ये राजमा, ठीक है बस। तो ये हो गया राजमा और रसगुल्ले देती हूँ, रुक जा।
तर हे मनासाठी रसगुल्ले. तर ये लो बेटा जी, खाओ आराम से और मैं टिफिन पैक कर देती हूँ आपका. तर मैत्रिणी इथं चवळीची पातळ भाजी बनवून झालेली आहे माझी आणि मी पण आता जेवण करून घेणार आहे सकाळचं. कारण आम्ही सकाळी 10 वाजता जेवण करतो आणि त्याच्यानंतर मी तरी संध्याकाळी तरी 2 टाईम जेवण करते. आणि मना आता कॉलेजला चाललेला आहे आणि मी जो हा व्हिडिओ बनवला छोटासा तो मनाच्या फोनवरती बनवलेला आहे. आणि कारण माझ्या फोनचा थोडासा बिघाड झालेला आहे, प्रॉब्लेम झालेला आहे फोनचा थोडासा, त्यामुळे मी मनीषच्या फोनवरती थोडासा छोटासा व्हिडिओ काढलेला आहे. तर मना आत्ता कॉलेजला चाललेला आहे. तर बेबी लीजिए आपका फोन. धन्यवाद, आपने मुझे वीडियो निकालने के लिए फोन दिया. ठीक है, लीजिए लीजिए.